रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सगळीजण फराळाकरिता बसलेली असतात. म्हणजेच आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि सगळ्यांनीच छान अभ्यंग स्नान केलेलं होतं आणि आता सगळीजण तिथे फराळ करायला बसलेले होते. तर मुद्दामूनच आता पार्वती आजीला इरावती सांगत असते, आई ही चकली खाऊन बघ, ही आपल्या मालविकानं केलेली आहे. मालविकाच्या चकलीचं कौतुक मात्र खूपच या इरावतीला असतं. इरावतीला असं वाटत असतं की पार्वती आजी काहीसं कौतुक करेल. तर इकडे आता अक्षय ही छान कुर्ता वगैरे घालून तयार होऊन बाहेर आलेला असतो. तर अक्षयकडे रमा पाहतच राहते, कारण आता अक्षय खूप सुंदर तयार होऊन आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे ही चकली या मालविकाने केली. तर असं बोलून चकली हातात पंकज काका घेतात आणि ज्यावेळेला पंकज काका ती चकली हातात घेतात ना, त्यावरती आता चकलीला नावं ठेवत असतात आणि इतकी ऑइली, ओहो शी, इतकं काय सगळं ऑइली पदार्थ खायचे आहेत का? म्हणजे हे इतकं ऑइल आहे की ते आपण केसाला सुद्धा लावू शकतो, इतकं ह्या ऑइल चकलीमध्ये आहे आणि इतक्या ऑइली चकल्या आम्ही खायच्या आहेत का, असं देखील आता विचारलं जातं. आणि जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप जास्त हसू जे काही आहे ते खरं तर आलेलं असतं. तर सगळीच जण हसत देखील असतात, कारण त्या चकलीचं मात्र कौतुक जे आहे ते भयंकर आता सुरू असतं. आणि चकलीबद्दल जेव्हा हे सगळं काही बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता मालविकाला राग येत असतो. मालविका रागातच आता पाहत असते, तिलाही कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. पण दुसरीकडे मात्र आता ही चकली तुम्हाला दाताने तोडता येत नाही का, मी तुम्हाला तोडून देऊ का, असं मुद्दामूनच आता इथे इरावती विचारते. त्यावर बघतो आम्ही तुटते का, पण आम्ही प्रयत्न करतोय पण ही काही चकली तुटत नाही आहे, कारण ही चकली इतकी कडक बनवली आहे ना, बापरे, अगदी त्या दुकानात मिळतात ना तशा चकल्या केलेल्या आहेत या, असं बोलून त्या चकल्यांना नावं ठेवायचं काम सुरू असतं. दुसरीकडे आता रमा ही आता पूर्णपणे सोय करत असते, कारण आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनला घरात शांतता राहावी आणि आज आपण सगळीजणं मिळून संध्याकाळी लक्ष्मीपूजन करूया, असं काहीसं आता ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र अक्षय म्हणत असतो की बघ, हे घर तुझं आहे आणि तुला काही करायचं आहे ना ते कर, यामध्ये मी तुला काही सुद्धा बोलू शकत नाही, असं अक्षय म्हणतो. त्यावर रमा म्हणते की तुम्ही असं का म्हणताय, कारण आज लक्ष्मीपूजन आहे तर आपण सगळीजण मिळून हे लक्ष्मीपूजन करूया, असं देखील त्यांचं ठरत असतं. पण नाही, खरं तर ना या घराची मालकीण तू आहेस, त्यामुळे सर्वस्वी निर्णय तूच घेऊ शकतेस, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता मला विचित्र वाटतं की अक्षय आपल्यासोबत असं का बोलत आहे. त्याच्या वागण्याचं ट्युनिंग, बोलण्याचं सगळं काही बदली झालेलं असतं आणि इरावतीच्या या गोळ्यांमुळे हे सगळं काही शक्य असतं. तर दुसरीकडे मात्र आता जावई बापूंना काय झालंय, जावई बापू अशी चिडचिड का करतायत, हा मुळात प्रश्न पडलेला असतो आणि याबद्दलच आता विचारलं जातं. पण दुसरीकडे मात्र जावई बापू नाही, एक्स जावई बापू म्हणायचं, कारण आता ते तुमचे जावई बापू राहिलेले नाहीत, असं देखील म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, इरावती मुद्दामूनच या सगळ्याची मजा घेत असते आणि त्यानंतर आता तिला काही झालं तरी संध्याकाळच्या ह्याची वाट ती पाहत असते. चिवडा वगैरे घेते आणि ती आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर इथे मालविकाची चिडचिड होत असते. मालविका या सगळ्याबद्दल बोलू लागते. मालविका आता बोलत असते की या मावशीला आणि काकाला माझ्या चकल्या आवडल्या नाहीत, पण माझ्या चकल्यांना किती नावं ठेवली, मी एवढ्या छान चकल्या केल्या होत्या की त्याला नावं कोणीही ठेवू शकत नव्हतं, काय तुम्हाला नाही आवडल्यात का माझ्या चकल्या? त्यावर आता इरावती म्हणते, अगं चकलीही छान झाली आणि बघ हा चिवडाही खूप उत्तम जमलाय, अगं तू काळजी करू नको, त्या दोघांना मी चांगलंच ओळखते, त्यांची कशी वाट लावायची, त्यांना कसं वटणीवर आणायचं नाही मला माहिती. आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे आणि एका दगडात मी आता 3 पक्षी मारणार आहे. जनरली एका दगडात 2 पक्षी मारले जातात, पण मी 3 मारणार आहे. म्हणजेच अक्षयलाही समजेल रमा काय आहे, रमाचाही काटा काढेल आणि त्यासोबत इकडे मात्र आता जी मावशी आणि काका जे फडफड उडतायत ना, त्यांची सुद्धा या सगळ्या प्लॅनमध्ये वाट लागणार आहे, असं आता इरावती बोलत असते. आणि इरावती जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा मालविका तिला विचारते, म्हणजे तू कशाबद्दल बोलतेस, सांग ना नेमकं काय आहे ते. पण आता मालविकाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, कारण मालविका म्हणते की या सगळ्या गोष्टी जर आता मी
तुम्ही सांगत बसले तर या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळेच ना घरात जे काही वातावरण आहे ते बिघडू शकतं. म्हणजे ह्या घराला ना कान आहेत आणि हे कान ऐकू शकतात. म्हणजे मावशीबद्दल खरं तर इरावती मालविकाला बोलत असते की मावशीने ऐकलं तर आपला प्लॅन फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळे जे काही करायचं आहे ना तेव्हा प्लॅन करतानाच तेव्हा मी तुला सांगेन, आता मी तुला काहीच सांगत नाही याबद्दल, असं देखील म्हटलं जातं. त्यावर मात्र आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो खरं तर मालविकाला होत असतो. मालविकाला कळत असतं की नक्कीच काहीतरी असं घडणार आहे ज्यामध्ये आपला फायद्याचं आहे, पण नेमकं कधी? संध्याकाळी महालक्ष्मीच्या पूजेला, असं देखील आता ती सांगते. तर दुसरीकडे मात्र आता रमाने लक्ष्मीपूजनाची छान अशी तयारी केलेली असते आणि जेव्हा ती या सगळ्याची तयारी करते तेव्हा मात्र आता इकडे कोणीही नसतं. पण रमाला असं वाटत असतं की या घरात शांती, सुख सगळं काही यायला हवं. यासाठी या 7 वर्षांमध्ये कधीच लक्ष्मीपूजन केलं नव्हतं, पण आता मी हे लक्ष्मीपूजन करणार आहे असं तिनं ठरवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती ठरवते त्याच वेळेला ती पूर्णपणे पूजेची मांडणीसुद्धा करते. कारण आज तिला ही पूजा एकदम निर्विघ्नपणे पार पडावी असं वाटत असतं. तेवढ्यातच तिथे आता अक्षय आलेला असतो आणि अक्षय आलेला असताना तो आता पाहत असतो आणि अक्षय म्हणत असतो की आज सगळं काही तू तुझ्या मर्जीप्रमाणे करतेस ते कर, कारण मी या सगळ्यामध्ये पडणार नाही आहे. कारण तुला जर परफेक्ट वाटत असेल तर तुला काहीच गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. आणि त्यावर रमा मात्र आता अक्षयला समजावते, आणि तुम्ही असं का माझ्यासोबत बोलत आहात? आज तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही तर मला सकाळी म्हणाला होतात की आज आपण भांडायचं नाही आहे, मग काय झालं आहे तुम्हाला? का भांडत आहात तुम्ही? व्यवस्थित बोलून आपण हे सगळं काही मिटवू तर शकतोच ना. मग या सगळ्या गोष्टींबद्दल आता रमा त्याला समजावत असते. आणि जर आपण हे व्यवस्थितपणे केलं तर तुम्हाला असं वाटत नाही का की आई या सगळ्यातून बाहेर येतील? कारण मला तरी असंच वाटतं की आई या सगळ्यातून या सगळ्या गोष्टीमुळे बाहेर येतील आणि म्हणूनच आपण हे करूया. आणि मुलंही बघा ना, त्यांनासुद्धा सणांचं महत्त्व आणि या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. आणि मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यामध्ये माझी साथ द्याल ना माझी साथ, असं देखील आता रमा जी आहे ती आता अक्षयला विचारू लागते. अक्षय मात्र शांत असतो. अक्षय म्हणत असतो की गेल्या 7 वर्षामध्ये तुला ज्या गोष्टी जमल्या नाहीत, काहीच तू केलेलं नाही आहेस, मग आता या सगळ्या गोष्टी तू कशाला करतेस? उगाच ना या सगळ्याची सवय या घरातल्याला लावू नकोस, कारण या सगळे घरातले जे आहेत ते हे सगळं काही विसरून गेलेले आहेत आणि त्यामुळेच ना उगाच या सगळ्यांना पुन्हा या सगळ्याची आशा लावू नकोस, असं देखील अक्षय रमाला बोलत असतो. पण रमाला एक छोटीशी इच्छा असते की अक्षयने आपल्याला या सगळ्यात मदत करावी, आपल्या पाठीशी उभं राहावं. आणि म्हणूनच रमा आपल्या मनातलं जे काही बोलणं आहे ते बोलून दाखवते. आणि जेव्हा रमा हे सगळं काही बोलून दाखवते तेव्हा मात्र आता इथे अक्षय जो आहे तो मात्र रमाकडे पाहत असतो आणि त्यालासुद्धा तर रमाचं म्हणणं का होईना पटत असतं. कारण तिलाही वाटत असतं की सीमाची अवस्था तिच्यामुळे झालेली आहे आणि मग सीमा या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल हे सुद्धा तिच्या डोक्यात असतं. आणि म्हणूनच ती हे असे छोटे प्रयोग करत असते. आणि ती आता म्हणत असते की हो, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करते, असं देखील तिने आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा सोयीस्कररित्या तर घडत असतात. तर अक्षय जो आहे तो रमामध्ये हरवून गेलेला असतो. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं इकडे जी मावशी असते ना ती मात्र तोंडाला आता तो फेस पॅक लावून बसलेली असते आणि तिने मुद्दामूनच आपला चेहरा ग्लो होण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. त्या दिवशीसुद्धा असंच तिने केलेलं होतं आणि हे सगळं काही त्या इरावतीने बघून ती घाबरली होती. तर आता जेव्हा रूममध्ये इकडे काका येतात तेव्हा काकांना ते विचारते की माय डिअर हनी, सांग ना कसं दिसतंय हे? असं विचारल्यानंतर एकदम परफेक्ट, एकदम छान दिसतेस, असं देखील आता काका बोलून मावशीचं कौतुक करत असतात. त्यामुळे आता मावशीलासुद्धा प्रचंड असा आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की या इरावतीच्या डोक्यात ना काही सुरू आहे, आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवं. आणि बघा ना, आज मला असं वाटते की दिवाळ सण आहे तर आपण रमा अक्षयला जवळ आणण्यासाठी काहीतरी प्रयत्नही करायलाच हवे. आता हे सगळं मावशी आणि काकांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच ना हे दोघं बोलत असताना रूमचे लाईट्स अचानक जातात, म्हणजे पूर्णच लाईट्स गेलेले असतात. मग हे लाईट्स कसे गेले हा प्रश्न मुळात त्यांना पडलेला असतो. हे लाईट्स घालवले गेलेले आहेत का गेलेले आहेत हा सुद्धा एक मुख्य हेतू असतो आणि तो सुद्धा त्यांना जाणणं तितकंच गरजेचं आहे. तर इथे मात्र लाईट अचानक गेल्यामुळे काका या सगळ्या गोष्टी
गोष्टींचा विचार करत असतात. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टींचा जेव्हा ते विचार करतात ना, तेव्हा मात्र आता ते बाहेरही पडतात की बघायला नेमकं काय झालं आहे. तर दुसरीकडे मात्र सीमा रूममध्ये एकटीच असते आणि तिच्या रूममध्ये आता तिला घाबरवण्यासाठी मालविका आली असते आणि मावशीने जसं तोंडाला पॅक लावला आहे अगदी त्याच पद्धतीने ती तोंडाला पॅक वगैरे लावून तिथे पोचलेली असते. आणि ती ते बघितल्यानंतर सीमा खूप जास्त घाबरते आणि सीमा म्हणते की भूत आला आहे, भूत, पळा पळा सगळ्यांनी पळा, असं बोलूनच ती स्वतः तिकडनं पळ काढते. कारण तिला माहिती नसतं की ती मालविका आहे. आणि जेव्हा तिला कळतं तेव्हा तिला वाटतं की ती आता तिने भूत पाहिलं आहे आणि भूत पाहिल्यामुळेच ती आता पळत पळत बाहेर येते. आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा हॉलमध्ये सुद्धा तिला कोणी दिसत नाही. देवाकडे आता जळतं निरंजन असतं ते ती खाली पाडते आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या त्या सतरंजीला आग लागते. आणि जेव्हा हे सगळे प्रकार घडतात तेव्हा तिथे सगळेजण धावत येतात. रमा आधी लागलेली आग विझवते आणि खाली असलेलं ते कार्पेटसुद्धा काढून टाकते. अक्षय आता सीमाला स्टेबल करत असतो आणि म्हणतो की काय झालं आहे, इतकी हायपर का झाली आहे, शांत हो. तर आपल्या रूममध्ये भूत आहे, बघितलं का तुम्ही, खूप मोठं भूत आहे, असं ती बोलत असते. आता आणि भूत कसं काय असू शकतं, नाही नाही भूत नसणार आहे, नाही आहे माझ्या रूममध्ये भूत. आणि आता तेवढ्यातच लाईटसुद्धा आलेले असतात. आणि जेव्हा लाईट्स येतात ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे पाहत असते रमा. आणि रमा लगेचच आता सीमाला शांत करायला जाते. सीमाला म्हणत असते की आई काही झालेलं नाही आहे, काळजी करू नका, सगळं काही ओके आहे, नका टेन्शन घेऊ, असं बोलून ती आता तिला सावरायचा प्रयत्न करत असते. पण इकडे मात्र आता रमाच्या मिठीत सीमा जाते आणि तिथे खूप मोठा भूत आहे असं देखील म्हटलं जातं. आणि तेवढ्यातच ना तोंडाला मास्क लावलेली आता मावशी जी आहे ती बाहेर येते. आणि मावशी जेव्हा बाहेर येते तेव्हा इकडे तिकडे पाहू लागते. आणि तेव्हा इकडे मात्र आता मुद्दामून अक्षय समोर इरावती ओरडू लागते आणि बोलते, बघितलंस का अक्षय, हे सगळ्यांना ह्यांच्यामुळे झालेलं आहे, यांना बघूनच आपली सीमा वहिनी खूप जास्त घाबरलेली आहे. तर आता अक्षय ओरडतो मावशीला आणि म्हणत असतो की हे सगळं काय आहे, तुमच्यामुळे माझी आई घाबरली, इतकी पॅनिक झाली आहे, तुम्हाला कळतंय का, हे तोंडाला वगैरे काय लावलेलं आहे, त्यावर मी काहीच केलं नाही, आम्ही आताच रूममधून बाहेर आलो, असं आता मावशी आणि काका बोलत असतात. पण त्यांच्या बोलल्यावर कोणीही विश्वास ठेवत नसतं. तर इकडे रमाला सुद्धा मावशी समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की अगं ए पोरी, आम्ही नाही आलेलो रूममधनं बाहेर, लाईट गेली म्हणून आम्ही आता आलो बाहेर, काय झालं हे बघायला. पण इरावती त्यांचा शब्द खरा ठरवू देतच नसते. इरावती आता म्हणत असते की तुम्ही ना या सगळ्यामध्ये काही बोलूच नका, शांतच बसा, कारण तुमचा या सगळ्यामध्ये बोलून ना काही उपयोग होणार नाही आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा रमा मात्र आता त्या सीमाला सावरायचा प्रयत्न करत असते. पण आता लक्ष्मीपूजा आहे, चला पटकन आवरायला घ्या, आपण सगळी तयारी केलेलीच आहे, आता पटकन पूजा करून घेऊया, असं रमा म्हणते. अगं ए, तुझ्याकडनं लक्ष्मीपूजन तर राहू देस, आम्हाला आता काहीच नको तुझ्याकडनं, आम्हाला आमच्या घरचं लक्ष्मीपूजन करायचं असेल ना तर आमचं आम्ही करतो, नाहीतर या काका आणि मावशीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. नाही नाही, या घरात ना कोणीही जाणार नाही, जर जायचं असेल तर मी जाईल या घरात ना, बाकी कोणीही जाणार नाही, असं देखील आता जी रमा आहे ती बोलत असते. आणि जेव्हा रमा ह्या सगळ्याबद्दल बोलते ना तेव्हा मात्र इरावतीला हेच तर हवं असतं की रमाने बाहेर जावं. कारण इरावतीला माहिती आहे की तिच्या मावशीला आणि त्यासोबत काकांना काही बोललं तर रमाला राग येऊ शकतो. आणि अगदी तसाच निशाणा इरावतीनं साधलेला असतो. इरावती आता म्हणत असते की रमा, तुला या पूजेला थांबता येणार नाही, तू बाहेर निघून जा आताच्या आता. आणि असं बोलून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न खरं तर असतो, पण तिला बाहेर काढण्यापासून वाचवण्यासाठी तिथे आरोही असते. आरोही आता सगळ्यांसमोरच रमाला अडवत असते आणि रमाला म्हणत असते की नाही आई, तू कुठेही जायचं नाही, तूच पूजा करायची आहे. पण आता रमा आरोहीला समजावते आणि आरोहीला म्हणते की बाया, असं नाही बोलायचं, कारण काय आहे ना, पूजा तर व्हायला हवी. आणि मला असं वाटतं की माझ्यामुळे पूजा अडून राहायला नको, कारण घरात सगळी काही सुख शांती लाभायची गरज आहे. कारण घरात ही सगळे काही निगेटिव्हिटी आहे ना, ती खूपच चुकीची आहे. आणि घरात जर पूजा होणार असेल तर मी बाहेर थांबायला तयार आहे, बाहेर थांबून मी पूजेचा आनंद घेते, असं देखील रमा जी आहे ती आता बोलू लागते. मग आता इरावती म्हणते की वाट कसली बघतेस, जा ना लवकर बाहेर, कारण आम्हाला सुद्धा
पूजा करायची आहे असं देखील म्हटलं जातं आणि पूजा करायला ना आम्ही आहोत तयार, तू काही गरज नाही या सगळ्यामध्ये पडायची असं देखील म्हटलं जातं. पण काका आता रमाला अडवत असतात आणि म्हणत असतात की पोरी तू बाहेर पडू नकोस, बाहेर जायचंच असेल ना तर आम्ही जातो, पण तू इथेच थांब असं देखील आता काका जे आहेत ते बोलत असतात. पण काकांना काही बोलण्यासाठी चान्सच आता दिला जात नसतो. काका म्हणत असतात पण त्यांचं बोलणं रमा ऐकत नसते. रमा त्यांना म्हणते की तुम्ही नका बोलू मला या सगळ्यामध्ये, जे काही झालं आहे ते मला कळते, मी बाहेर थांबते, तुम्ही तोपर्यंत पूजा करून घ्या. पार्वती आजीला ह्या सगळ्या काही गोष्टी पटतच नसतात, कारण पार्वती आजीला माहिती असतं की ह्या सगळ्या काही गोष्टी चुकीच्या आहेत. घरच्या लक्ष्मीलाच ही लोक बाहेर काढतायत आणि आता ह्यांना पूजा करायची आहे असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र मालविका तिथे आलेली असते आणि मालविका म्हणते की काय गडबड गोंधळ चालू आहे, प्लीज यार स्टॉप करा हे सगळं. तुमच्या या सगळ्या गडबडीमध्ये वर माहिती आहे का ती तारा किती घाबरली आहे, मुलं घाबरतात या सगळ्यांमुळे, तुम्हाला या साध्या गोष्टीसुद्धा कळत नाही का असं देखील आता इकडे मुद्दामूनच मालविका बोलत असते. आणि मालविका जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता मावशी म्हणत असते की ही आता आपल्याला शिकवणार का. आणि त्याचबरोबर आता मावशीलाही कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण आपण जे आहे ते काही इथपर्यंत गेलेलो नव्हतो, पण तरीसुद्धा भूत म्हणून आपल्यालाच काही निवलं जात आहे असा विचार देखील मावशीच्या मनात येत असतो. पण मालविकाने अचूक निशाणा साधलेला असतो, तिने सीमाला घाबरवलेलं असतं, पण ही गोष्ट सीमाला सुद्धा कळत नसते. सीमाला असं वाटतं की असंच काहीसं लावून ही मालविका आली होती, पण तिला असं वाटतं की ही आता मावशीच आली होती आपल्याला घाबरवायला, आणि म्हणूनच आता जी सीमा आहे ना ती त्या मावशीकडेच बघत असते. मावशीला ती बघून घाबरते. रमा म्हणत असते की कोणीही कुठे जायची गरज नाही आहे, मी बाहेर जाते, तुम्ही सगळ्यांनी मिळून पूजा करा असं देखील रमा आता सांगू लागते. अक्षय या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही. अक्षय अगदी सुम्याप्रमाणे उभा असतो, ज्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो. तर रमा मात्र सीमाला शांत करत असते आणि सीमाला म्हणत असते आई आपल्या घरात पूजा आहे ना, मग शांत राहा, मी आहे इथेच, आपण पूजा करून घ्या तुम्ही सगळीजण, मी बाहेर थांबते असं देखील रमा सांगत असते. पण आरोही रमाला बाहेर जाऊ देत नसते. आरोही रमाला सांगत असते की प्लीज गाई नको ना गं जाऊ, नको ना गं जाऊ बाहेर. पण रमा आरोहीला समजावते आणि तुम्ही घरात पूजा करा, मी इथेच उभी राहून ह्या पूजेचा आनंद घेते असं ती म्हणत असते. मालविकाला मात्र या सगळ्याचा आनंद होतो, कारण मालविकाला तर हेच हवं असतं, कारण मालविकाला लवकरात लवकर लक्ष्मी पूजनासाठी तयार व्हायचं असतं आणि ते सुद्धा अक्षयसोबत हे लक्ष्मीपूजन तिला करायचं असतं. त्यासाठी हा मेन हेतू तिने साध्य केलेला असतो रमाला बाजूला करून. आता इरावती खूप जास्त खुश असते, कारण इरावतीच्या प्लॅनप्रमाणे सगळ्या काही गोष्टी आता होत असतात. दुसरी सीमा आता ती खूप जास्त स्टेबल झालेली असते, कारण रमाने तिला सावरलेलं असतं. रमा म्हणते की तिला काळजी करू नका, मी आहे, आता टेन्शनचं काम नाही. पण आता रमा बाहेर जाऊन उभी राहिली म्हटल्यावर आता मात्र खूपच वाईट जे आहे ते इथे असणाऱ्या अर्था त्यासोबत आरोहीला वाटत असतं, कारण त्यांनाही वाटत असतं की रमाने ही पूजा करावी, पण रमाने ही पूजा केलेली नसते, म्हणून खूप जास्त वाईट ना आता त्यांना वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र आता रमा बाहेर उभं राहून ह्या पूजेचा आनंद घेत असते. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट ही सुद्धा असते की मालविका नवीन वगैरे साडी नेसते आणि ती आता खाली आलेली असते आणि ती आता सगळ्यांसमोर दाखवत असते की ती किती ग्रेट आहे आणि या सगळ्या काही गोष्टी. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती समोर येते तेव्हा मात्र आता मला राग येत असतो. मला कळत असतं की हे सगळं काही मुद्दामून करत आहेत ही लोक, पण या सगळ्यामध्ये आपण तरी काय बोलणार, कारण या सगळ्यामध्ये आपणही काही बोलून उपयोगच नाही आहे असं माहिती असतं. तर दुसरीकडे मात्र आता जी आजी आहे ना तिला खरं तर राग आलेला असतो, कारण घरच्या लक्ष्मीला बाहेर उभं केलेलं आहे आणि ही लोक मात्र व्यवस्थितपणे घरात उभं राहून पूजा करतात. मालविकाने लाल रंगाची साडी नेसलेली असते आणि ती लक्ष्मीपूजन या अक्षयसोबत करायचं ठरवत असते. रमा आता एक एक गोष्टी आरोहीला सांगते, तर आरोही आतमध्ये येऊन या सगळ्या गोष्टी सांगू लागते की 5 फळं इथे ठेवली आहे, इथे समय ठेवा. मग आता मात्र या इरावती आणि मालविकाची मस्ती जिरवायची असं तर आता ठरवलेलंच असतं या मंगलने, म्हणून मंगलला जोरात चिमटा काढते या मालविकाला, त्याबरोबर मालविका दचकते.
तर दुसरीकडे मात्र आता चांदीचं नाणं जे आहे ते चोरी झालंय असा आरोप केला जात असतो. पण त्याच वेळेला रमाच्या हातात ते चांदीचं नाणं असतं आणि रमा दिवा घेऊन उभी असते, कारण लाईट अचानक गेलेली असते आणि घरात अंधार असतो. त्यामुळे ती आता दिवा घेऊन बाहेर उभी असते. तर आजी मात्र अक्षयचे डोळे उघडतात की घरच्या लक्ष्मीला तो सणाच्या दिवशी असं बाहेर काढलं हे खूप चुकीचं आहे. आधी तिला मानाने घरात घे असं देखील आता आजी अक्षयला सांगू लागतात. त्यामुळे अक्षय बाहेर उभ्या असणाऱ्या रमाकडे पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.